नमस्कार मंडळी, मी दिलीप बाने आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहूयात ओल्या काजूची भाजी। तर त्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊयात। त्यामध्ये कांदा छानपैकी परतून घेऊयात। कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि सुकं खोबरं ॲड करून घेऊयात आणि सर्व छान परतून घेऊयात। कांदा खोबरा छान शिजला की याची पेस्ट तयार करून घेऊयात थोडंसं पाणी ॲड करून। त्यानंतर आपण चला ओल्या काजूची भाजी बनवायला सुरुवात करूयात। तर कढईमध्ये तेल ॲड करून घेऊयात। त्यामध्ये लसूण आणि कांदा छानपैकी परतून घेऊयात। कांदा छान परतून झाला की त्याच्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊयात। त्यासोबत कढीपत्ता ॲड करून घेऊयात आणि सर्व छानपैकी परतून घेऊयात। तर आता हे छानपैकी परतून झालं की त्यानंतर याच्यामध्ये आपण सर्व मसाले घेतले ते आपण ॲड करून घेऊयात। याची सर्व लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेलच। तर हे सर्व 2 ते 3 मिनटं परत एकदा परतून घेऊयात। त्यानंतर याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते आपण ॲड करून घेऊयात आणि वाटण छानपैकी शिजवून घेऊयात। वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे सर्व परतून घेणार आहोत। तर इथे छानपैकी आता तेल सुटायला सुरुवात होईलच। तर त्यानंतर आपण ओले काजू घेतले ते छानपैकी कापून गरम पाण्यामध्ये ठेवून त्याची सालं काढून घेतलेत। तर असे काजू आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। त्यासोबत बटाटे ॲड करून घेऊयात आणि गरम पाणी, जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं तुम्ही भाजीमध्ये ॲड करून घ्या। मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या गावाला किंवा तुमच्या घरी अशी भाजी बनते का आणि काजूची भाजी तुम्हाला किती आवडते ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे भाजीमध्ये तेवढं ॲड करून घेतलं आहे। त्यासोबत चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आणि परत एकदा परतून घेऊयात। आणि आता बटाटे आणि काजू शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर आता आपण हे सर्व शिजवून घेऊया छानपैकी। तर इथे मस्तपैकी उकळी आली आहे बघा। तर इथे आपलं पाणी थोडंसं मुरलं आणि आपले बटाटे आणि काजू छानपैकी शिजले आहेत। आता ह्यामध्ये गरम मसाला ॲड करून छानपैकी परत एकदा परतून घेऊयात आणि परत 2 ते 3 मिनटं आपण शिजवून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली काजूची भाजी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर ह्याच्यामध्ये आता आपण फ्रेश कोथिंबीर ॲड करून घेऊयात आणि परत एकदा परतून आणि आपली भाजी म्हणजे काजूची भाजी तयार आहे। तर ही भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। तर नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।